हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आहे दिनांक 27 मे 2025 आणि आज खूप असा पाऊस पडलेला आहे. आणि तर आज आपण बनवणार आहोत कांदा भजी. अशा छानशा अशा वातावरणामध्ये आपण कांदा भजी बनवत आहोत. त्यासाठी आपल्याला कांदा सरळ कापून घ्यावा लागेल. ॲक्च्युली मम्मी बनवत आहे ऑलरेडी, परंतु मला बनवायचं, मला व्हिडिओ करायचं आहे, त्यामुळे मीही बनवत आहे. तर इकडे घेतलं आहे आमचं एक्स्ट्रा सामान. इथं मी फक्त एकच कांदा घेतला आहे, त्याला मी कटवून घेते, तुम्हाला दाखवते. तर आता आपण याच्यामध्ये सर्व सामान मिक्स करणार आहोत. ओके, तुम्हाला मी डायरेक्ट हे दाखवते, मला नंतर पाहतो. मी याच्यामध्ये मीठ टाकून त्याला थोडंसं रेस्ट करायला ठेवलेलं. मग आता म्हणजे ते पाणी सोडतं, मग त्याच्यामुळे आपल्याला जास्त पाणी टाकायची गरज नाही पडत बेसन टाकल्यानंतर त्याच्यासाठी. त्याच्यानंतर मी आता थोडंसं तिखट टाकले. तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल मी टाका. हळद मम्मी म्हणजे नाही टाकायची गरज नाही की, पण मी टाकली कारण हे मी जस्ट एक व्हिडिओ पाहून आले ह्याचा बनवायचा, म्हणून मी टाकले. आणि तिनं हे पण टाकलं होतं ओवा पावडर. एवढं ओवा पण आहे तसं. ओवा तुम्ही त्याला क्रश करून टाकला तर अजून छान असं टेस्ट येईल. बट या इकडे आहे पावडर, मी पावडरच टाकते. हो, मग ते काय होतं जिरे गाईज. तर गाईज मी ओवा टाकते आणि ओव्याच्या नावाखाली मी जिरा भरपूर टाकला आहे. आता जिरा पावडर तेही चांगलीच खमंगच भजी होणार आहेत माझ्या. तर एवढं मी ओवा टाकते. तर गाईज आता आपण एवढे सगळे मसाले टाकले तर माझे फेवरेट मसाला कसं दिसू शकतो. अगेन भजीच्या भजीमध्ये ते चाट मसाला. बरं माहिती नाही तुम्हाला कोणाला आवडतो की नाही, पण मला तर कशावरही हे पहा हे टाकलेले आहे. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. ते बेसन नंतर टाकायचं. आपलं हे मिक्स झालेला आहे मसाला, तर त्याच्यामध्ये आपण बेसन टाकून त्याला छान असं करून. ती जी मी व्हिडिओ पाहिलेला ना, तर तिने ना 2 चमचे टाकले. मग मी करतेस का मी का टाकलीस का सगळं? हां सगळं टाकलं. हे पण थोडं टाकलं. मग किती एवढं बेसन थोडंसं आपण केलेला पसारा आपणच आवरायचा. माझं भज्यांचं ते तिकडं रेस्ट करायला ठेवलं. मी इथं आहे ना, मला पण जरा केल्यासारखं वाटतं. तर गाईज, तर आता आपले कांदे जे आहेत ते तळले जात आहेत. पाहिजे असं. गाईज, मला माझी खरी रिॲक्शन हवी आहे की होती खरीच देते. वाव, खूप सुंदर. खरं सांगू मी थोडं जास्त झालं. बाकी त्याचे हातून जादू छान झालं. आता आपण थोडंसं सॉसमध्ये एक करत देते चांगला करून. तर अशाच खूप छान झालेलं आहे. थोडंसं पीठ जास्त झालेलं आहे. तुम्ही आता ते मी तर 2 कांद्यासाठी जवळ होते, तेवढंच मी एका कांद्यासाठी घेतलं, त्यामुळे थोडंसं गडबड झाली. परंतु बाकी छान झालेलं आहे. नक्कीच ट्राय करून करू शकता. काहीचा प्रॉब्लेम असेल याच्यामध्ये मला कमेंटमध्ये विचारा. आपल्याला दुसरे छान व्हिडिओ आहे तर. आणि असेच अजून काही तुम्हाला व्हिडिओ जर हवे असेल, तुम्हाला जर छान वाटत असतील असे माझे व्हिडिओ पाहता, तर कमेंट सेक्शनमध्ये तेही सांगा. मी नक्कीच असे व्हिडिओ करायचे. ओके, thank you, bye bye, and do like, share and subscribe to my YouTube channel.